Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurement subject in this semester, and the subject code is 22443. We are discussing our first unit, that is Introduction to Measurement, and up to classification of errors we have finished in last video. Now we will continue with next point. ओके, तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ एरर्स इन डिटेल बघितलं होतं. तर या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सड्युसर्स आणि त्याचे टाईप्स बघणार आहोत. ओके, तर पहिल्यांदा आपण आता ट्रान्सड्युसर म्हणजे काय बघूया. कुठल्याही मेजरमेंट सिस्टीममध्ये ट्रान्सड्युसर हा महत्त्वाचा पार्ट असतो. ओके, ट्रान्सड्युसर मीन्स इज लाईक दॅट सेन्सर. ओके, a transducer may be defined as devices which convert energy from one form to another. Okay, or transducer is defined as conversion of a physical phenomenon or chemical properties into an electric form. Okay, तर ट्रान्सड्युसर म्हणजे काय. ॲक्च्युली ट्रान्सड्युसर म्हणजे हा एक बेसिक प्रायमरी इलेमेंट आहे मेजरमेंट सिस्टीमचा, जो काय करतो, जे काही क्वांटिटी मेजर करायची ती सेन्स करतो आणि त्याचं कन्वर्ट करतो आपल्या रिक्वायर्ड फॉर्ममध्ये. ओके, म्हणजे ते फिजिकल पॅरामीटर असेल किंवा केमिकल प्रॉपर्टी असेल त्याचं ते इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये किंवा जो आपला रिक्वायर्ड फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये तो कन्वर्ट करतो. तर हे काय काय जे फंक्शन काय असतं, ट्रान्सड्युसर. ओके, द ट्रान्सड्युसर मे बी डिफाईन्ड ॲज अ डिव्हाइस विच कन्वर्ट एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. म्हणजे सिम्पली ट्रान्सड्युसर काय करतो, एका फॉर्मचं कन्वर्जन दुसऱ्या फॉर्ममध्ये करतो किंवा एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू अनदर हे कन्वर्जन करतं. ओके, तर समजा एखादं काही आपल्याला मेजर करायचं आहे, तर ते पहिल्यांदा ट्रान्सड्युसर काय करेल, ती जो क्वांटिटी आहे ती काय करेल, सेन्स करेल आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला रिक्वायर्ड फॉर्ममध्ये करेल किंवा इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये करेल आणि ते आपल्याला फायनली डिस्प्ले होईल. ओके, तर त्याचं प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन बघूया. इट कन्वर्ट द इनपुट फिजिकल व्हेरिएबल इंटू कन्व्हिनियंट अँड युजफुल फॉर्म ऑफ आउटपुट. ओके, म्हणजेच काय करतं ट्रान्सड्युसर, जी क्वांटिटी आपल्याला मेजर करायची आहे ती काय करतो, त्याचं कन्वर्जन कशामध्ये करतो, युजफुल फॉर्म ऑफ आउटपुट. आपल्याला जो डिस्प्ले आहे किंवा जे आपला रिक्वायर्ड फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये तो कन्वर्ट करतं. इट इज इसेन्शियली बेस्ड ऑन कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. ओके, आता याचं फॉर एक्झाम्पल बघूया आपण. स्प्रिंग ही देखील एक ट्रान्सड्युसर आहे, मेकॅनिकल ट्रान्सड्युसर. अ स्प्रिंग व्हेन इज सबजेक्टेड टू फोर्स changes the length of the spring output effect and thus converts force into the displacement. Okay, and forms the basis of spring balance of a force measuring device. Okay, म्हणजे समजा आपल्याला फोर्स मेजरिंग डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये बेसिकली स्प्रिंग आहे. आता स्प्रिंग हे काय काम करतं ॲज अ ट्रान्सड्युसर, आणि त्याचं काय असणार आहे प्रायमरी फंक्शन, ज्यावेळी त्याच्यावर फोर्स ॲक्ट होईल तर ती काय होणार आहे, स्प्रिंग काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. म्हणजे इथं काय झालं, इट कन्वर्ट्स फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, तर हे काय झालं, स्प्रिंग एक कशाचं एक्झाम्पल झालं, ट्रान्सड्युसर्स. ओके, इन जनरल ट्रान्सड्युसर प्रोव्हाइड्स अ युजेबल आउटपुट. ओके, अनदर एक पॅरलल वर्ड बघा. द ट्रान्सड्युसर प्रोव्हाइड्स अ युजेबल आउटपुट इन रिस्पॉन्स टू स्पेसिफिक इनपुट विच मे बी फिजिकल क्वांटिटी, प्रॉपर्टी ऑर अ कंडिशन. तर थोडक्यात काय, ट्रान्सड्युसर काय करतो, आपल्याला युजेबल आउटपुट देतो इन रिस्पॉन्स टू अ स्पेसिफिक इनपुटच्या रिलेटेड आपल्याला आउटपुट तो काय करतो, प्रोव्हाइड करतो. इट मे इन्व्हॉल्व द कन्वर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी अकॉर्डिंग टू अ कन्वर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर अकॉर्डिंग टू द स्पेसिफाईड रिलेशनशिप. ओके, म्हणजेच काय, ट्रान्सड्युसर काय करतो, वन फॉर्म ऑफ एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करतो, अनदर फॉर्ममध्ये अकॉर्डिंग टू स्पेसिफाईड रिलेशनशिप. आउटपुट आणि इनपुटचं जे रिलेशनशिप आहे त्या फॉर्ममध्ये तो काय करतो, अकॉर्डिंग टू वन फॉर्म ऑफ एनर्जी कन्वर्टेड इन टू अनदर फॉर्म. ओके, तर ह्या ट्रान्सड्युसरचे टाईप्स कुठले कुठले आहेत बघा. जसं की आपण आधी स्प्रिंग बघितलं की हा मेकॅनिकल आहे, तसं ट्रान्सड्युसरचे कुठले कुठले टाईप्स आहेत. आता क्लासिफिकेशन जर ट्रान्सड्युसरचं करायचं झालं तर ते दोन बेसिसवरती करता येईल. एक म्हणजे त्याचं नेचर ऑफ ऑपरेशन आणि सेकंड आहे व्हेरियस बेसिसवरती. तर पहिल्यांदा आपण बेस्ड ऑन नेचर ऑफ ऑपरेशन ऑफ ट्रान्सड्युसर बघूया. तर त्याच्यामध्ये रेझिस्टन्स ट्रान्सड्युसर आहे, कॅपॅसिटन्स आहे, इंडक्टिव्ह आहे, रिलेक्टिव्ह आहे, स्ट्रेन गेज आहे, फोटो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर आहे,
पोटेन्शिओमेट्रिक ट्रान्सड्यूसर आहे आणि फायनली पिझो इलेक्ट्रिक आहे. ओके, तर हे कशावरती बेस्ड आहेत? नेचर ऑफ ऑपरेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेजिस्टन्स आपण ट्रान्सड्यूसर बघायला गेलं तर तो काय करेल, तो मेजरिंग क्वांटिटी आहे ती कशामध्ये कन्वर्ट करेल? चेंज ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ट्रान्सड्यूसर काय करेल, जी मेजरेंड आहे किंवा आपली जी क्वांटिटी बिंग मेजर्ड आहे तिचं कन्वर्जन कशामध्ये करेल? चेंज ऑफ रेजिस्टन्स, आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला ते आउटपुट डिस्प्ले करेल. ओके, कपॅसिटन्स ट्रान्सड्यूसर काय करेल? त्याचं चेंज इन कपॅसिटन्स. ओके, हिचं जी आपली मेजर क्वांटिटी आहे त्याचं कन्वर्जन चेंज ऑफ कपॅसिटन्समध्ये करेल. ओके, किंवा त्याचं चेंजिंग दी डायलेक्ट्रिक असेल किंवा एरिया ऑफ प्लेट ऑफ कॅपॅसिटर ह्या फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करेल. म्हणजे बेसिकली काय? चेंज ऑफ कपॅसिटन्स, आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला ते आउटपुट दाखवेल. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळे ट्रान्सड्यूसर काय त्याच्या नेचर ऑफ ऑपरेशनवरती काम करतात, आणि त्या बेसिसवरतीच त्याचं काय झालेलं आहे? क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजेच नेचर ऑफ ऑपरेशनवरती हे 8 टाईप्समध्ये ट्रान्सड्यूसरचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, सेकंड बेसिस आहे, देर आर मेनी बेसिस ऑन विच ट्रान्सड्यूसर मे बी क्लासिफाईड. ओके, म्हणजे मेनी बेसिस म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा त्याचं सोर्स ऑफ एनर्जी असेल, ह्या बेसिसवरती हे काय केलेलं आहे? त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ट्रान्सड्यूसरचं. मग त्याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी ट्रान्सड्यूसर आहेत, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आहे, ॲनालॉग डिजिटल ट्रान्सड्यूसर आहे, कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट टाईप आहे, आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकल. तर ह्या वेगवेगळ्या बेसिसवरती याचं क्लासिफिकेशन ट्रान्सड्यूसरचं केलेलं आहे. आता आपण इन शॉर्ट बघूया की याचं काय डिटेल्स आहेत. आता फर्स्ट प्रायमरी आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसर. आता प्रायमरी ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? दे रिॲक्ट डायरेक्टली टू दी चेंज इन दी क्वांटिटी टू बी मेजर्ड. स्प्रिंग कन्वर्ट्स फोर्स टू डिस्प्लेसमेंट अँड कॅन बी टर्म्ड ॲज प्रायमरी ट्रान्सड्यूसर. ओके, जसं की आपण बघितलं होतं की स्प्रिंग हे काय? मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर आहे. त्याच पद्धतीने ती प्रायमरी ट्रान्सड्यूसर देखील आहे. म्हणजे काय? डायरेक्ट आपण काय करतो इथं? चेंज क्वांटिटी आहे ती डायरेक्टली फ्रॉम म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे समजा आपण फोर्स मेजर करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये काय करतो? स्प्रिंग असते ती काय करते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला डायरेक्ट कन्वर्जन मिळतं. म्हणजेच काय झालं इथं? प्रायमरी ट्रान्सड्यूसर ॲक्ट झाला स्प्रिंग हा. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? परत त्याचं कन्वर्जन आणि दुसऱ्यामध्ये करणार नाही. तर याला म्हणायचं प्रायमरी. दे रिॲक्ट डायरेक्टली टू चेंज इन दी क्वांटिटी टू बी मेजर्ड. ओके, म्हणजे जितकं तुमचे स्प्रिंग कॉम्प्रेस होईल तितकं आपल्याला डिस्प्लेसमेंट डायरेक्टली मिळतं. ओके, पण सेकंडरी ट्रान्सड्यूसरमध्ये काय होतं की जे तुमचं इनपुट आहे ते प्रायमरी ट्रान्सड्यूसर करून घेतलेलं असतं, आणि त्याचं कन्वर्जन आपण नेक्स्ट फॉर्ममध्ये करतो, रिक्वायर्ड फॉर्ममध्ये. म्हणजे सेकंडरी ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? दे गेट देअर इनपुट फ्रॉम द आउटपुट ऑफ प्रायमरी ट्रान्सड्यूसर. सेकंडरी ट्रान्सड्यूसरमध्ये काय होतं? त्याचं जे इनपुट आहे ते कशाचं आउटपुट असतं? प्रायमरी ट्रान्सड्यूसरचं. म्हणजे प्रायमरी ट्रान्सड्यूसर पहिला ती क्वांटिटी सेन्स करेल. ओके, आणि ती पुढं कुठं पास करेल? तुमच्या सेकंडरी ट्रान्सड्यूसरला, आणि ते सेकंडरी ट्रान्सड्यूसर प्रोसेसवर आपल्याला डिस्प्ले देईल. ओके, म्हणजेच काय? सेकंडरी ट्रान्सड्यूसर म्हणजे दे गेट देअर इनपुट फ्रॉम द आउटपुट ऑफ प्रायमरी ट्रान्सड्यूसर. ओके, ह्याच्यामध्ये स्टेप्स आल्या. प्रायमरी ट्रान्सड्यूसरमध्ये आपल्याला डायरेक्ट कन्वर्ट होत होतं, पण इथं सेकंडरी ट्रान्सड्यूसरमध्ये काय? पहिल्यांदा तो प्रायमरी ट्रान्सड्यूसर करून घेईल, त्यानंतर तो प्रोसेस करून आपल्याला काय होईल? रीडिंग दाखवेल किंवा जो रिक्वायर्ड फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये डिस्प्ले करेल. ओके, द नेक्स्ट टाइप्स ऑफ ट्रान्सड्यूसर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. आता ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर कसे असतात? सेल्फ जनरेटिंग टाईप असतात. ओके, दे आर सेल्फ जनरेटिंग टाईप, ऑपरेट अंडर दी एनर्जी कन्वर्जन प्रिन्सिपल, ॲब्सॉर्बिंग एनर्जी फ्रॉम फिजिकल टू बी मेजर्ड. फॉर एक्झाम्पल पिझो इलेक्ट्रिक, फोटोव्होल्टाईक आर ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर ह्याच्यामध्ये काय? ते सेल्फ जनरेटिंग टाईप आहेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल पिझो इलेक्ट्रिक मटेरियल जे ट्रान्सड्यूसर असतात, पिझो इलेक्ट्रिक कसं असतं? त्याच्यावरती तुम्ही ज्यावेळी फोर्स किंवा लोड अप्लाय करतात तर त्याच्यामध्ये काय होतात? इलेक्ट्रिक सिग्नल तयार होतात, आणि ते सेल्फ जनरेटिंग आहे. ओके, तर ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? दे आर अ सेल्फ जनरेटेड टाईप. ओके, म्हणजे ते त्याला एक्सटर्नल बाकीचं आणि काय आपल्याला सोर्स तिथं द्यावा लागत नाही. ठीक आहे, पण पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर कसे असतात की त्याला एक्सटर्नल एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करायला लागते. देअर ऑपरेशन रिक्वायर्स एक्साइटेशन और एनर्जी फ्रॉम एक्सटर्नल सोर्स.
ॲक्टिव्हमध्ये कसं असतं सेल्फ जनरेटिंग टाईप, पण पॅसिव्ह हे कशा असतात दे रिक्वायर्ड एनर्जी फ्रॉम एक्सटर्नल सोर्स. दे ऑल्सो ॲब्सॉर्ब सम एनर्जी फ्रॉम द प्रोसेस व्हेरिएबल टू बी मेजर्ड. फॉर एक्झाम्पल रेजिस्टन्स थर्मामीटर, स्ट्रेन गेज, पोटेन्शियोमीटर. ओके, म्हणजेच पॅसिव्ह ट्रान्सड्युसर म्हणजेच काय, त्याला एक्सटर्नली आपण एनर्जी काय करतोय प्रोव्हाइड करावी लागते. ओके, देन नेक्स्ट टाईप ऑफ ट्रान्सड्युसर ॲनालॉग अँड डिजिटल. आता ॲनालॉग म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲनालॉगमध्ये काय असतं, इन ॲनालॉग ट्रान्सड्युसर विथ द व्हॅरिएशन ऑफ इनपुट देर इज अ कंटिन्युअस व्हॅरिएशन ऑफ द आउटपुट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल डायल इंडिकेटर असेल, जितकं त्याच्यावर फोर्स किंवा ती क्वांटिटी व्हॅरी होईल तितकं आपल्याला ती डायल काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. ओके, मोस्ट ट्रान्सड्युसर आर ॲनालॉग टाईप. पण डिजिटलीमध्ये आपल्याला कशा फॉर्ममध्ये दाखवतं ते डिजिटली म्हणजे डिस्क्रीट फॉर्ममध्ये दाखवतं. इन दिस ट्रान्सड्युसर द आउटपुट इज डिस्क्रीट इन नेचर और व्हॅरी इन स्टेप, दॅट इज इन येस और नो फॉर्म, कंडक्टिंग, नॉन कंडक्टिंग, लाईट और नो लाईट. ओके, आता बरेच जे इन्स्ट्रुमेंट होते पूर्वी ते कसे ॲनालॉग टाईप होते, म्हणजे तो आपल्याला डायल इंडिकेटर किंवा जे आपलं लिव्हर असायची ती कंटिन्यू आपल्याला जसं की जितकं व्हॅरी होईल तुमचं क्वांटिटी तितकं आपल्याला ते डायरेक्टली ते डिस्प्लेमध्ये दाखवायचं. म्हणजे जे आपलं पॉइंटर असेल तो कंटिन्युअस मूव्ह व्हायचा, जितकं तुम्हाला ते क्वांटिटी व्हॅरी होईल तितकं तो पॉइंटर मूव्ह व्हायचा. पण डिजिटल ट्रान्सड्युसरमध्ये काय होतं, तुम्हाला ते डिस्क्रीट फॉर्ममध्ये दाखवतं. म्हणजे आयदर ते कंडक्टिंग, नॉन कंडक्टिंग असेल किंवा लाईट ऑन ऑफ असेल. ओके, आपल्याला बरेच इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते आता सध्या कसे डिजिटल आहेत, आपल्याला डायरेक्ट ते डिजिटली डिस्प्ले होतात. ओके, तर हे वन ऑफ द टाईप ऑफ ट्रान्सड्युसर ॲनालॉग अँड डिजिटल. त्यानंतर कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट टाईप. आता कॉन्टॅक्ट टाईप म्हणजे काय असतात, डायरेक्ट आपल्या फिजिकल क्वांटिटीशी ते काय करतात टचमध्ये असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले स्पीड मेजरमेंटचे टॅकोमीटर्स असतील. ओके, आता कॉन्टॅक्ट टाईप ट्रान्सड्युसर म्हणजे द ट्रान्सड्युसर विच रिक्वायर फिजिकल कॉन्टॅक्ट ओके विथ द इनपुट स्टिम्युलाय फॉर कन्वर्जन इज नोन ॲज कॉन्टॅक्ट टाईप ट्रान्सड्युसर. फॉर एक्झाम्पल थर्मोकपल्स, पोटेन्शियोमीटर, पिझोइलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर. तर कॉन्टॅक्ट टाईप ट्रान्सड्युसर कशा असतात, डायरेक्टली कशा असतात फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये असतात. जी क्वांटिटी मेजर करायची आहे त्याच्याबरोबर ते डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये. म्हणजे फॉर थर्मोकपल्स असतील, जिथं टेम्परेचर आहे तिथे डायरेक्ट काय करतात, तो जो सेन्सिटिव्ह पोर्शन असतो तो डायरेक्ट कशामध्ये येतो, जिथं टेम्परेचरचा जो एरिया आहे त्यामध्ये तो प्लेस केलेला असतो. ओके, किंवा पिझोइलेक्ट्रिक असेल जसं आपण, ज्याच्यावर कसं डायरेक्टली लोड अप्लाय किंवा फोर्स अप्लाय झाल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सिग्नल्स काय तयार होतात. तर हे कसं आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट टाईप, म्हणजे आपण हा ट्रान्सड्युसर कसं डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतो जी क्वांटिटी आपल्याला मेजर करायची आहे. पण नॉन कॉन्टॅक्ट टाईपमध्ये तसं होत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी समथिंग गॅप हा राहिलेला असतो. वेन ट्रान्सडक्शन इज डन विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट. ओके, हा फरक आहे. वेन ट्रान्सडक्शन इज डन विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट विथ द इनपुट सिग्नल द ट्रान्सड्युसर आर नोन ॲज नॉन कॉन्टॅक्ट ट्रान्सड्युसर्स. फॉर एक्झाम्पल फोटो टॅकोमीटर, ऑप्टिकल पायरोमीटर्स, इन्फ्रारेड थर्मामीटर एक्सेट्रा. तर नॉन कॉन्टॅक्ट टाईप म्हणजेच थोडक्यात आपण एक रिमोट सेन्सिंग, म्हणजे जे ऑप्टिकल पायरोमीटर्स असतात ते जिथं तुमचे फाउंड्री सेक्शन असतो. ओके, जिथं कंटिन्युअस तुमचं मेल्टिंग होत असतं मटेरियलचं, तर त्या ठिकाणी जर टेम्परेचर मेजर करायचं असेल तर ते लांबून सेन्स करतात, म्हणजे डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये नाही येत त्या मेटलच्या, जो मेल्ट झालेलं मेटल आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. तर हे लांबूनच सेन्स करतं, रेडिएशन जे आहे टेम्परेचरचं ते सेन्स करतं आणि आपल्याला रीडिंग दाखवतं. तर त्याला ह्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट ट्रान्सड्युसर्स. ओके, finally mechanical and electrical transducers. Mechanical transducers are the transducer which senses input stimuli or physical parameter in one form of physical quantity and converts it into another form of physical quantity, whereas the electrical transducer are transducer which senses physical parameter in one form of physical quantity and converts it into electrical quantity or signal. तर मेकॅनिकल ट्रान्सड्युसर म्हणजे काय, ते सेन्स करतात फिजिकल पॅरामीटर. ओके, आणि कन्वर्ट कशामध्ये करतात, परत फिजिकल क्वांटिटीमध्ये करतात. ओके, पण इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर कसं आहे, ते फिजिकल क्वांटिटी सेन्स करतील पण त्याचं कन्व्हर्जन ते इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये करतील. ओके, तर हा फरक आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसरमध्ये. मेकॅनिकल वन फॉर्म ऑफ फिजिकल क्वांटिटी कन्वर्ट इन टू अनदर फॉर्म ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके, आणि वेर ॲज
इन इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर काय करेल, फिजिकल क्वांटिटी सेन्स करेल, पण त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करेल, इनटू इलेक्ट्रिक क्वांटिटी ऑर सिग्नल. ओके, आता एक्झाम्पल्स बघूया. मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर्स आर बिलोज बर्डन ट्यूब स्प्रिंग्स. जसं मी आधी सांगितलं होतं की स्प्रिंग हे काय मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर आहे, त्याचबरोबर तो कसा आहे प्रायमरी ट्रान्सड्यूसर देखील आहे. म्हणजेच काय, एका फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये. तसंच इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर काय आहेत, एलव्हीडीटी, रेजिस्टन्स थर्मामीटर एक्सेट्रा. एलव्हीडीटी लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर्स, जे काय करतात, जी तुमची फिजिकल क्वांटिटी आहे ती सेन्स करून त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये करतात. ओके, तर हा बेसिकली फरक आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरमध्ये. द डिफरन्स इन मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर इज द नेचर ऑफ आउटपुट सिग्नल. फायनली जर आपण सांगायचं झालं तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलमध्ये काय फरक आहे, नेचर ऑफ आउटपुट सिग्नल. मेकॅनिकलमध्ये कसं आहे, तुम्हाला डायरेक्ट फिजिकल क्वांटिटीमध्ये मिळेल, आणि इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर आहे तो कशामध्ये कन्वर्ट केलेला असेल आपल्याला, फायनल आउटपुट जो आहे तो इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये. ओके, इन मेकॅनिकल इट इज मेकॅनिकल इन मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर आणि इलेक्ट्रिकल इन इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. ओके, म्हणजे मेकॅनिकल ट्रान्सड्यूसरचं आउटपुट काय असेल आपल्याला मेकॅनिकल फॉर्ममध्ये दिसेल तो. ओके, आणि इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरमध्ये जे आउटपुट सिग्नल आहे तो कसा आहे, ऑलवेज इन इलेक्ट्रिक सिग्नल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट ट्रान्सड्यूसर and our first unit, introduction to measurement. Okay, so we will stop here. Thank you.